केशवजी, तुम्ही प्रचंड इथे हसताय आणि त्या ट्विटवरनं मी प्रश्न विचारल्यावरती, पण मला एक सांगा की तुमचं ठरलंय का महायुतीतलं? कारण 6 जागांमध्ये तुमच्या जागा किती, राष्ट्रवादीच्या किती, सेनेच्या किती, ह्याचं काही गणित ठरलंय का? नाही, मी हसलो एवढ्यासाठी जे आपल्या मनी असतं तेच स्वप्ने दिसायला लागतं किंवा तेच समोर दिसायला लागतं. म्हणजे या माझ्या ट्विटमध्ये अहंकार कुठून आला हा माझा सगळ्यात मला प्रश्न. असं आहे की राज्यसभेच्या जागांमध्ये ज्या पद्धतीच्या राज्यसभेचं गणित आता समोर दिसतंय त्यामध्ये महाविकास आघाडीची फक्त एकच जागा जाणार. आणि मी जर म्हणजे तुमच्या टीव्हीच्या बातम्यांच्या आधारे जे मी ऐकलं की काँग्रेसने सांगितलं की आम्ही फक्त जर शरद पवारांना पाठिंबा दिला तर विधान परिषदेला जी जागा आम्हाला मिळायला हवी. आणि मग या ठिकाणी सरळ स्पष्ट की जर दोघांना म्हणजे विधान परिषदची सुद्धा एकच जागा महाविकास आघाडीची येऊ शकते, राज्यसभेची जागा एकच येऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये जर प्रश्न असा आहे की दोघांमध्ये एकाला कोणाला कुर्बानी करावी लागणार आहे, या दोघांनीच महाविकास आघाडी सरकार आणलं अशा प्रकारे दावा म्हणजे दोघांमध्ये खूप चांगले संबंध आहेत वगैरे 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 सगळं रंगवलं होतं. तर राजकीय कार्यकर्ता म्हणून जे दिसलं मला की या दोघांमध्ये कुर्बानी कोणाला करावी लागणार, कारण दोघांमध्ये एकालाच कोणाला मिळणार आहे, ती खरं तर टिप्पणी होती. त्याच्यामध्ये अहंकार काहीच नव्हता, राजकीय परिस्थितीची मांडणी समोर केली होती. आता स्वतःच काँग्रेस अजूनही अहंकारात असे काँग्रेसचे मित्र पक्ष आजही म्हणतात. सामनाने म्हटलंय, संजय राऊतांनी म्हटलंय अनेक वेळा की काँग्रेस आजही अहंकारात आहे म्हणून महापालिका निवडणुकीच्या वेळेस. ठीक आहे केशवजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे की इथे अहंकाराचा काही संबंध येत नाही. तुमचं मत तुम्ही वेगळ्या पद्धतीने मांडलंय. सचिनजी, तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की काँग्रेसमध्ये या